सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटी ओम सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम काच पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो राजस तेजुरासी मिरवे शिरोमणी विल्लाळावो कोटी रवी शशी प्रभात तेज लोपल्या सकळावो न कळे ब्रह्मादिका अनुपम्य हिची लीला हो अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो राजस तेजरासी निर्वे शिरोमणी वेल्लाळावो कोटी रवी शशी प्रभात तेजे लोपल्या सकळावो न कळे ब्रह्मादिका अनुपम्य हिची लीला ओम सुंदर मुख साजिरी कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम सुंदर मुख साजिरी कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम सावळी सुकुमार गोरी भुजा शोभती चारी ओम विशाल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी ओम कटी क्षुद्र घटिका शब्द करिता ती माधुरी ओम गर्जत चरणी वांकी अभिनव संगीत नृत्य करी ओम सावळी सुकुमार गोरी भुजा शोभती चारी ओम सखोल वक्षस्थळ सुडाळ पदके झळके वरी ओम सखोल वक्षस्थळ सुडाळ पदक झळके वरी ओम कटी क्षुद्र घंटिका शब्द करिता ती माधुरी ओम गर्जत चरणी वांकी अभिनव संगीत नृत्य करी ओम सुंदर मुख साजिरे
कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहार गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम अष्टांगी मंडित काय वर्णावी रूप ठेवणी ओम सोली व शुद्ध रसाची पोती व लावण्याची खाणी ओम सर्व कळा संपन्न मंजुळ बोले हास्यवदनी ओम बहुरूपे नटली आदिशक्ती नारायणी ओम अष्टांगी मंडित काय वर्णावी रूप ठेवणी ओम सोली व शुद्ध रसाची ओती व लावण्याची खाणी ओम सर्व कळा संपन्न मंजुळ बोले हास्यवदनी ओम बहुरूपे नटली आदिशक्ती नारायणी ओम सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम घट स्थापना केली पंढरपूर महानगरी ओम आसमानी मंडप दिला तिनी तालावरी ओम आरंभीला गोंधळीने चंद्रभागेतिरी ओम आली भक्ती काजा कृष्णाबाई योगेश्वरी ओम घट स्थापना केली पंढरपूर महानगरी ओम आसमानी मंडप दिला तिनी तालावरी ओम आरंभीला गोंधळीने चंद्रभागेतिरी ओम आली भक्ती काजा कृष्णाबाई योगेश्वरी ओम सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी ओम नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओम विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओम कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओम 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव ओम आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव ओम नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करीती गंधर्व ओम
वंदी चरण रजते ते तुकयाचा बांधव 33 कोटी देव चामुंडाष्ट कोटी भैरव आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करती गंधर्व वंदी चरण रजते थे तुकयाचा बांधव सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी विशाल व्यंकट नेत्र वैजंती तळपे कंठी कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमस्कार माझा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी प्रजति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मणिरिव तमसा राशिनाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती धीरदेवे सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निशिस जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातमहं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यास ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यास ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळीयास ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यास
ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णु भवभयहार सर्वलौकिकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकाक्षरम पुसं महापातकनाशनम। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनम, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सका रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयाल, नान्यो जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुसं पातकनाशनम्। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। पांडुरंग हरि वासुदेव हरि, देवाजीच नाव घ्यावं पाटीच्या प्रहरी। पांडुरंग हरि वासुदेव हरि, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। राम कृष्ण हरी जय जय,
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधर श्री गंगाधरा, गंगाधर श्री गंगाधरा, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो नारायण वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण, ओम नमो नारायण वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण, सत्यनारायण वेद पारायण लक्ष्मी नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला।
पहिल्या अध्यायाची अर्जुन विषाद योग ओळी 200 ते 210. श्री गणेशाय नमः. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोंसवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी गज. मने निवृत्ती दासो अवधारी गज. जैसे भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. परी कळिके माझी सापणे कोवळीये. येत उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दळ चिरून येणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदि पुरुषाची माया ब्रह्म याही नयेची आया. मनवोनी भुलविला ऐके राया संजय म्हणे. अवधारी मग तो अर्जुनू जे कोणी सकळ स्वजनू. विसरला अभिमानू संग्रामीचा कैशी नेनो सरळयता. उपनलिते ते चिंता मग मने कृष्णाता नशिजे येत. माझे अतिशय मन व्याकुळ होत सेवाच्या बरळ. जे वधावे हे सकळ येणे नावे. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे. हे ये रे आघवे गोत्रज आमुचे. मनोनी जळो हे झुंज प्रत्यया नये मज. इनी काय काज महापापे. देवा बहुता परी पाहता येथ वोकटे होईल झुंजता. वरी काही चुकविता लाभू आती. तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही. यवम राज्य तरी काही हे पाहून यावे. तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही. यवम राज्य तरी काही हे पाहून यावे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 26 म्हणजे ब्रह्मपत्राचा पहिला अध्याय आणि अध्यायाचा भाग 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. पत्र घेऊनी श्री रघुपती वंदोनियाती प्रीती. दिधली लक्ष्मणाची हाती वाचावया श्रीरामे. पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका. कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी दी प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी या चरणीचे तुक्तानुसंधान
जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनासवी काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसी वाटी गोडी माझ्या जीवा, हेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 26व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायांना साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. सीता शुद्धीसाठी हनुमंतराया लंकेमध्ये जातात. लंकेची घरधांडोळी घेतात. सीता माऊलीचा शोध घेतात. जाताना 400 कोसाचा समुद्र ओलांडून लंकेमध्ये पोहोचल्यानंतर माऊलीचा शोध घेतल्यानंतर माऊली बरोबर हितगुज करतात. आपण रामभक्त आहोत, आपण रामदूत आहोत, रामरायाकडून तुमच्या भेटीला आलेलो आहोत, तुमच्या शुद्धीसाठी आलेलो आहोत. म्हणून श्रीराम मुद्रा जी नामांकित आहे, 10 अवतार चिन्हांकित आहे, ती सीता माऊलीच्या पुढ्यात टाकतात. तिथं श्रीराम कथा कीर्तन गातात. आणि लंकेमध्ये राक्षस किती, सैन्य किती, त्यांचं बळ किती, राजा रावणाची ताकद सामर्थ्य किती हे आजमाव म्हणून भुकेचं निमित्त करून कळी काढतात, वन उपाडा करतात. मग अनेक राक्षसांना मृत्युमुखी पाडतात, मोक्षाला पाठवतात. शेवटी अनेक प्रधान पुत्र अखिया कुमार, जम्मू माळी यासारखे श्रेष्ठ श्रेष्ठ शूरवीर आतुरबळी राक्षस हनुमंतरायाच्या हातून संपले जातात. त्यावेळेस राजा रावण युक्ती करतो आणि हनुमंतरायाला मरण विचारतो. हनुमंतराया म्हणतात मला मरण नाही. तरी पण तो रामाची शपथ घालतो. रामभक्त खोटं बोलत नसतात म्हणतो. आणि हनुमंतराया माझ्या शेपटीत मरण आहे, पण शेपटी पेटवायला पाहिजे म्हणून सांगतात. आणि सगळी लंका शेपटीला कपडे गुंडाळण्याच्या फंदामध्ये राजा रावण स्त्री पुरुष अबाल वृद्ध लोकांना नागवं उघड करतो. तेल तूप सगळं त्या शेपटीवर ओतलं जातं. लंका दहन केली जाते. हनुमंतराया परत सीतामाऊलीच्या भेटीला येतात. आणि लंकेमधून आपण रामरायाच्या भेटीला आता जाणार आहोत, सीता शुद्धी सांगणार आहोत. पण रामराया तिथे गेल्यानंतर लंका कशी आहे, सीता तुला कुठं सापडली, तिथं काही अडचणी आल्या का, तुला भांडण तंटा झगडा युद्ध करावं लागलं का, पुन्हा कुणाबरोबर युद्ध केलं, असे जर प्रश्न रामरायाने विचारले तर आपल्याला स्वतःच्या मुखातून आपली कीर्ती सांगता येणार नाही, सांगणं योग्य नाही, ते भूषणावह ठरणार नाही.
म्हणून विवेक रूपी हनुमंत यांनी विचार केला आणि ब्रह्मदेवाला विनंती करून ब्रह्मदेवाकडून आपण लंकेमध्ये काय काय केलं याचं सविस्तर ब्रह्मदेवाच्या हातून एक पत्र लिहून घेतलं. ते पत्र घेऊन हनुमंत या रामरय्याच्या भेटीला आले. रामरय्याला ज्यावेळेस आलिंगन हनुमंतरायाचं घडतं, हनुमंतरायाला रामप्रभू कडकडून मिठी मारतात आणि हनुमंतरायाला प्रश्न विचारतात. त्यावेळेस अंगदानं बरंच काही सांगितलं, पण रामरय्याला सविस्तर ऐकायचंय. हनुमंतरायांच्या पराक्रमाचं वर्णन पुन्हा 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 वानर मंडळींना ऐकावं वाटतं. सर्वांगाचे कान करून ते ऐकायला बसलेले, सभा बसलेले. परत रामरय्या हनुमंतानं काय काय पराक्रम केला हे विचारित असताना, हनुमंतरायाला बोलतं करत असताना, कारण काहीतरी विशेष अशा प्रकारे एखाद्या अंतकरणातून, एखाद्याच्या हृदयातून काढून घ्यायचं असेल तर त्याला अगोदर खुलवत ठेवावं लागतं, बोलतं करावं लागतं. आणि मग एकदा का तो त्या प्रवाहात आला, त्याला आपल्याकडे मराठीमध्ये शब्द आहे खळीला आला, की मग तो सगळं सांगतो. मग काही शिल्लक ठेवत नाही. पण हनुमंतराया हे रामभक्त आहेत, ते खळीला येणाऱ्यापैकी नाहीत, ते प्रवाहात वाहत जाणारे नाहीत. त्यांनी पूर्वीच सगळा व्यवस्थित अशा प्रकारचा तयारीचा ब्रह्मदेवाकडून ब्रह्महस्तलिखित लिहून आणण्याचा एक अट्टहास केलेला आहे. आणि तेच पत्र रामरय्याच्या हातामध्ये हनुमंतरायाने दिलेलं आहे. रामरय्याने ते पत्र आपल्या मस्तकाला लावलेलं आहे, त्या पत्राला वंदन केलेलं आहे. आणि लक्ष्मणाच्या हातामध्ये रामरय्याने ते पत्र दिलेलं आहे. लक्ष्मणाला वाचायला श्रीरामांनी सांगितलेलं आहे. आता पत्र असू द्या किंवा लिहिलेलं लिखाण असू द्या, जर आपल्याला वाचायचं असेल, ह्या जीवनामध्ये वाचणे म्हणजे जगणे. आणि जर आपल्याला जगायचं असेल तर आपलं लक्ष आणि मन हे एका ठिकाणी केंद्रित असलं पाहिजे. ते कुणीकडेही भटकता कामा नये. त्याला कुणीकडेही वाऱ्यावर मोकळं फिरायला सोडायचं नाही. कुणाला? आपल्या लक्ष आणि मनाला. लक्ष आणि मन एकत्रित करून ज्यापासून जे चैतन्य निर्माण होतं तो म्हणजे लक्ष्मण. आणि अशा लक्ष्मणाच्या हातामध्ये हृदयस्थ असणाऱ्या चैतन्य घन श्रीरामानं ते पत्र दिलेलं आहे. पत्र लिहिता प्रजापती, श्रोत सादर श्री रघुपती, वाचित सौमित्र शेषमूर्ती, पत्र प्रयुक्ती अवधारा. पत्र कुणी लिहिलेलं आहे तर साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे. ऐकायला श्रोत्याच्या भूमिकेत कोण आहे तर साक्षात परब्रह्म पूर्ण अवतार परमेश्वर श्री रघुपती श्रीराम आहेत. आणि वाचणारे कोण आहेत तर साक्षात शेषाचा अवतार असणारे सुमित्रेचा सूत, ज्याला सौमित्र म्हटलं जातं, तो लक्ष आणि मन म्हणजेच लक्ष्मण पत्र वाचत आहे. आता या पत्राचे एकूण 8 अध्याय आहेत.
त्याला ब्रह्मपत्र म्हणतात. आणि त्या पत्रामध्ये काही काय लिहिलेले लक्ष्मण दादा वाचू लागलेले आहेत. तुम्ही सावधानतेने लक्षपूर्वक ऐका. रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ऐकावया हनुमंताची ख्याती, सुग्रीवादी जुत्पत्ती, सादरे बैसल्या वानर पंक्ती, हनुमंत कीर्ती चातक. हनुमंत यांनी काय पराक्रम केला, कसा विजय मिळवला. हनुमंत यांनी कशी यशकीर्ती मिळवली, त्यांची ख्याती काय आहे हे ऐकण्यासाठी राजा सुग्रीव, मोठमोठे प्रधान, सेनानी, शूरवीर आणि सर्व वानर मंडळी एखाद्या चातकाप्रमाणे हनुमंत्रियाची कीर्ती ऐकण्यासाठी स आदर बसलेले आहेत. ओम नमोजी श्रीरामचंद्रा, क्षराक्षरातीत परा, त्रिगुणातीत चिद चिन्मात्रा, परात परा परब्रह्म. पत्रामध्ये मायना काय लिहिलेलं आहे बघा. ओम नमोजी श्रीरामचंद्रा, ओंकार स्वरूप असणाऱ्या भगवंता परब्रह्मा श्री रामचंद्रा, तुम्हाला माझा नमस्कार. नाश अविनाश याच्या पलीकडची अवस्था असणाऱ्या भगवंता, रज तम सत्व हे तुझेच स्वरूप असून त्या त्रिगुणाच्या पलीकडची अवस्था असणाऱ्या चिद चिन्मात्र चैतन्य घन परात्पराचा सोयरा असणाऱ्या पूर्ण अवतार परब्रह्म परमेश्वरा श्रीरामा ब्रह्मदेवाचा तुम्हाला नमस्कार. येते नाही मितुपना, ब्रह्मी नाटवे ब्रह्मच पुराण, तो तू श्रीराम सगुण, पूर्णत्व पूर्ण परब्रह्म. हे देवा, तुझ्याजवळ भेदभाव नाही, विषमता नाही, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी अशी तुझी अवस्था आहे भगवंता. तुझ्या जवळ मी, माझं, मला, तू, तुझा, तुला हे मितूपणाचा भाव नाही, त्याचबरोबर मितूपणाचा अभावही नाही. तू साक्षात परब्रह्म आहे, जगाचं जगजीवन असणाऱ्या भगवंता. पण तू अवताराला आल्यानंतर मी देव आहे असं कुठं वागतच नाही. असा भगवान परमात्मा तो श्रीराम, जो निर्गुण निराकार असताना भक्तासाठी सगुण झाला, साकार झाला, आकार धारण केला, अवताराला आला, अशा पूर्ण सनातन असणाऱ्या पूर्ण ब्रह्मा परब्रह्मा अशी स्तुती पत्राच्या महिन्यामध्ये ब्रह्मदेव करतात. ते लक्ष्मण दादा वाचत आहेत. ब्रह्मया तुझेनी ब्रह्मत्व, धर्मा तुझेनी धर्मत्व, कर्मा तुझेनी कर्मत्व, तू स्वयंमेव चिन्मात्र. ब्रह्मदेव म्हणतात, मला ब्रह्मपद कुणामुळे प्राप्त झालं देवा? तुझ्यामुळे. तू मला ब्रह्मपदावर बसवलं म्हणून मला ब्रह्म म्हणतात. धर्माला औदार्य कुणी दिलं? त्याच्यामध्ये धार्मिकता स्वरूप म्हणजे तू आहेस देवा. त्यामुळं धर्माला धर्मत्व तुझ्यामुळे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. अशी देवा तुझी स्थिती आहे.
जे कर्म घडतं त्या कर्माचं कर्मत्व तुझ्यामुळे सिद्धीला जातं. सगळ्यामध्ये असून सगळ्या वेगळा असणारा, सगळ्या निराळा असणारा, रंगात रंगोनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतोनी पाय माझा मोकळा, अशी देवा तुझी अवस्था आहे. तू स्वयंमेव आहेस. तुला येणं नाही, तुला जाणं नाही, म्हणजे तुला जन्म मरण नाही. जन्म मरणातीत चैतन्याची एक मूर्तिमंत अवस्था म्हणजे देवा तू आहेस. आणि ते चैतन्य सर्व चराचरामध्ये तुझ्या कृपेनं भरून राहिलेलं आहे, भरून उरलेलं आहे. असा देवादिदेव तू आहेस. ब्रह्मदेव स्तुती करतात. तुझा निर्विकार श्रुती म्हणती, तो तू भाससी विश्वमूर्ती. विश्व तू मानिता निश्चिती, तव ते श्रीपती तुझी माया. तुला वेद काय म्हणतात? तर भगवान परमात्मा कसं आहे? निर्गुण निराकार आहे. नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण, नाही छाया. निर्गुण निराकार तुची रघुराया. नाही रंग रूप वर्ण छाया. निर्गुण निराकार तुची रघुराया, असं वेद तुझं वर्णन करतात. पण निर्गुण स्वरूपाचं वर्णन करायचं म्हटलं तर हे विश्व आकाराला आलेले, हे विश्व स्वरूप तुझंच आहे भगवंता. विश्वमूर्ती, विश्वाचा चालक, मालक, कर्ता, करविता, सर्व काही देवा तूच आहेस. हे जग म्हणजे तू आहे असं जर मानलं तर हे देवा नारायणा, ही तुझी माया आहे, ही तुझी लीला आहे. हे लक्ष्मीपते, श्रीपते, ही तुझी माया भल्यांना कळत नाही. वेदांना सुद्धा तुझ्या लीलेचं वर्णन करता येत नाही. अशा सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम असणाऱ्या भगवंता ब्रह्मदेव स्तुती करतात. तू साकार ना निराकार, तू विश्वनाथ विश्वंभर. तुझ्या स्वरूपाचा निर्धार, न कळे साचार श्रुतीशास्त्र. तू निर्गुण आहेस, निराकार आहेस की सगुण साकार आहेस? तू विश्वनाथ आहेस की विश्वंभर आहेस की हे विश्व आहेस का विश्वमूर्ती आहेस? तुझ्या स्वरूपाचा थांग पत्ता भल्यांना लागत नाही. तुझ्या स्वरूपाचा निर्धार, तुझ्या स्वरूपाची लीला, तुझ्या स्वरूपाचं चरित्र हे भल्यांना, महान महान थोरांना अजिबात कळत नाही. एवढंच काय देवा, जी श्रुतीशास्त्र आहेत, साई शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, 64 कळा, ह्या सगळ्यांनी तुझं वर्णन करता करता थकले गेले, दमले गेले. देवा तू कसा आहेस? काहींनी वर्णन केलं देव असा आहे, काहींनी वर्णन केलं देव तसा आहे, काहींनी वर्णन केलं देव असाही नाही, देव तसाही नाही. मग देव कसा आहे? आणि काहींनी वर्णन केलं देव कसा आहे हेच सांगता येत नाही. म्हणजे देवा तू असा आहेस की तसा आहेस, असा आहेस की नाही, तसा आहेस की नाही, देवा तू नेमका कसा आहेस हेच कुणालाच सांगता येत नाही. अशी तुझी चरित्राची लीला आहे देवा. ब्रह्मदेव स्तुती करतात. श्रुती म्हणती नेती नेती, शास्त्रे थोटावली चित्ती, चारी वाचा मौनावती.
तो तू रघुपती परमात्मा. जे वेद आहेत, वेदातल्या श्रुती आहेत, त्या म्हणल्या आम्ही भगवंताचं वर्णन करतो. त्यांनी वर्णन करायला घेतलं, समुद्राच्या पाण्याची शाही केली. मेरू मंदार पर्वताचा बोरू केला, पेन केला आणि सर्व पृथ्वी मातेचा कागद केला आणि भगवंताचं वर्णन लिहायला घेतलं. सगळी जमीन लिहून आटली, परंतु भगवंताचं वर्णन करता करता अजून भगवान परमात्मा कसा आहे हेच वेदातल्या श्रुतींना नेमकं सांगता येईना. जी शास्त्र आहेत त्या शास्त्रांची वाचा ही कुंठित झाली, थोटावली गेली. चित्ताच्या ठिकाणी त्यांनी ठरवलं, नाही रे बाबा, आपल्याला भगवंताचं वर्णन करता येणार नाही. चारी वाचेला मौन पडलं. परा, पश्यंती, मध्यमानी, वैखरी, ह्या चार वाण्या आहेत. त्या चार वाण्यांनाही मौन पडलं. म्हणजे भगवंता श्रुतींना नेती नेती म्हणावं लागलं, देव असा नाही, देव असा नाही. मग कसा आहे हेही सांगता येईना. असा तो असणारा श्रीराम भगवान परमात्मा, तो म्हणजे तू आहेस रामा, असं ब्रह्मदेव पत्रामध्ये रामरयाची स्तुती करतात. आता जैसा आहेसी तैशिया, नमो तुझ श्री राम राया, तुझी या कृपे श्री रघुवरिया, स्तुती वदावया सामर्थ्य. ब्रह्मदेव ब्रह्मपत्रामध्ये रामरयाची स्तुती करताना रामरयाला उद्देशून म्हणतात, रामरया, तुझं वर्णन करणं, तुझा मोठेपणा, तुझा महिमा, तुझी कीर्ती, तुझी स्थिती, तुझी गती, तुझी स्तुती माझ्यासारख्याला पामराला काय वर्णन करता येणार आहे. बस मी एवढंच म्हणू शकतो, जसा भी तू कसा आहेस, कसा भी जसा तू आहेस, आता जैसा आहेस तैशिया, जसा कसा देवा तुझ्या मनाप्रमाणे, तुझ्या अंतकरणाप्रमाणे तू असशील, त्या देवा तुला माझा नमन, तुला माझं साष्टांग दंडवत रामरया. तुझ्याच कृपेनं हे रामरया मला स्तुती करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. तुझ्याच सामर्थ्यावर मी तुझी स्तुती करू शकतो, म्हणून थोडीशी देवा तुझी स्तुती केली. हे सगळं सामर्थ्य रामरया तुझ्यामुळं आहे, असं ब्रह्मदेव पत्रामध्ये महिन्यानंतर लिखित करतात. तो तू अपरंपार अनंत, अवतारा उतारी तू रघुनाथ, तुझा सेवक हनुमंत, त्याचा अद्भुत पोवाडा. तू अनंत आहेस, अपरंपार आहेस, तू अवतारी आहेस. देवा, तुझा लाडका सेवक ज्याचं नाव हनुमंत आहे, त्या हनुमंतरायाच्या कीर्तीचा अद्भुत पोवाडा, पराक्रमाची यशोगाथा, पराक्रमाचं गीत या ब्रह्मपत्रामध्ये मी लिहित आहे. हनुमंतरायानं लंकेमध्ये जो पोवाडा केला,
त्याचं अद्भुत वर्णन या पत्रामध्ये मी करत आहे असं ब्रह्मदेव लिहितात. लंगोनिया पांपती यवनिया लंके प्रती, हनुमंते केली जे जे ख्याती, ते रघुपती अवधारी. 400 कोसाचा भला मोठा समुद्र उल्लंघन करून ओलांडून तुझा सेवक हनुमंत लंकेमध्ये आला आणि तुझ्या सेवकानं हनुमंतानं लंकेमध्ये जे जी ख्याती केली, जो जो पराक्रम केला, त्याचा पोवाडा हे रामरया तू ऐक असं ब्रह्मदेव पत्रामध्ये लिहितात. तू अवतार श्री रामचंद्र, तुझे आगम्य चरित्र, तुझा रंग पाले खाईर, हनुमान वानर अगम्य. तू अवतारी श्री रामचंद्र आहेस, तू प्रभू आहेस, तू ईश्वर आहेस, तू जनार्दन आहेस, तू जगदवंद्य आहेस, जगत मान्य आहेस. तुझ्या चरित्राची अगम्य अशा प्रकारची लीला आहे. जशी तुझी लीला भगवंत अगम्य आहे, ती लीला कुणाच्याही लक्षात येत नाही, कुणालाही कळत नाही. अशीच लीला करणारा नेमका तुझ्यासारखाच ज्याची अगम्य चरित्र कीर्ती आहे असा पाले खाणारा वानर, ज्याचं नाव हनुमंत आहे, त्या हनुमंताची कीर्ती या पत्रामध्ये मी लिखित करत आहे. तोही तुझ्यासारखाच आहे श्रीरामा, त्याचंही अगम्य चरित्र आहे. तो समाजाला, जगाला, लोकाला वाटत असेल वानर आहे, किरकोळ आहे, रंग आहे. तसं नाही हो. ब्रह्मदेव म्हणतात जसा रामरया अवतारी आहे तसेच हनुमंतही अवतारी आहे. रामरयाच्या कीर्तीचं, चरित्राचं वर्णन जसं भल्या भल्यांना वेदशास्त्रांना करता येत नाही, तशीच हनुमंतरायाची स्थिती आहे. आणि त्या स्थितीचं, गतीचं, कीर्तीचं, यशाचं परिपक्व वर्णन, साध्यंत सविस्तर वर्णन या पत्रामध्ये मी लिहित आहे. ते तुम्ही जाणून घ्यावं असं ब्रह्मदेव त्या ब्रह्मलिखित पत्रामध्ये मायन्याच्या खाली लिहित आहे. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुर लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनी अति भाविकाम. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरी, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती, स नरो भव सागर मुदरती.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी माम परम भागवतान स्मरामि। हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नहि भिन्नवपुम यति यशमति परमार्थ गति स नरो भव सागर मुद्दरति। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशम सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्य जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुका आल लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेवी नवने भवबंधनी सोडवावे हेची करीत सेवी नवने भवबंधनी सोडवावे। केशवा नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युतम जनार्दना उपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंता केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दन उपेंद्र हरिहर श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।